कर्नाटक सरकार आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने कित्तूर चन्नम्मा उत्सव, जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती खाते तसेच प्रवासोद्यम खात्याच्या वतीने येत्या 23, 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी कित्तूर येथे मोठ्या उत्साहात चन्नम्मा कित्तूर उत्सव साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एन जयराम यांनी पत्रकारांना दिली। शनिवारी प्रवासी मंदिरात ही पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख रविकांते गौडा आणि वार्ता प्रचार खात्याचे उपसंचालक बसवराज कंबी उपस्थित होते। कित्तूर चन्नम्मा उत्सव पूर्वीप्रमाणेच मोठ्या प्रमाणात साजरा करणाऱ्या या पत्रकार परिषदेच्या वेळी कित्तूर चन्नम्मा उत्सवाची जाहिरात करण्यासाठी छापण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे जिल्हाधिकारी एन जयराम, जिल्हा पोलीस प्रमुख रविकांते गौडा, वार्ता प्रचार खात्याचे उपसंचालक बसवराज कंबी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। जिल्हा पंचायत स्थायी समितीच्या निवडणुका चुरशीत। जिल्हा पंचायत स्थायी समितीच्या दुसऱ्या सत्रातील काळासाठी शनिवारी निवडणुका पार पडल्या। जिल्हा पंचायतमध्ये एकूण 86 सभासद आहेत। भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने या स्थायी समितींच्या सभासदापदीही त्यांचेच उमेदवार निवडून येणार आणि स्थायी समितींच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा पंचायत सदस्य विराजमान होणार यात तिळमात्र शंका नव्हती। सध्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसने जोर लावला आहे। शिक्षण आणि आरोग्य स्थायी समिती सभासदासाठी एकूण 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। यल्लाप्पा दत्तू कांबळे, शंकरगौडा गंगप्पा पाटील, रामप्पा करेप्पा उडगी, श्रीमती सविता शामराव पुजारी, परमेश्वर बाळप्पा होसमनी, श्रीशै मल्लप्पा नारगौडा, पार्वती बसवराज परवण्णवर, सुनीता सुरेश बेल्लत, अशोक बसवंत चलवादी, मंजुनाथ बाबण्णा बाणे, रमेश परशुराम गोरल, प्रल्हाद यशवंत देसाई यांचा समावेश आहे। सामान्य स्थायी समितीसाठी 7 जणांनी अर्ज दाखल केले। निंगप्पा शिवरुद्रप्पा गडगजनवर, तनुजा तात्यासाहेब जाधव, गौरव सिद्धलिंगप्पा सिद्धगौडर, रेखा परेप्पा आतंकनवर, स्मिता सुनील पाटील, भीमप्पा यंकप्पा मगदुम, सिद्धलिंग शिवप्पा हिरे कुरबोर यांनी आपले अर्ज दाखल केले। शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्रीशैल नाडगौडर यांची निवड करण्यात आली। न्याय समितीच्या अध्यक्षपदी अशोक चलवादी आणि कृषी आणि रोजगार स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सुजाता राजकुमार यांची निवड करण्यात आली। भारतीय जनता पक्षाने आपली सत्ता कायम ठेवली।